एसएमजी चॅम्पियन संघाचे 2 सलामीचे रणधुरंदर एका बाजूला आपण पाहतोय सिद्धांत, तर दुसऱ्या बाजूला अक्षय पांगार. 2 सलामीचे रणधुरंदर, 2 चॅम्पियन्स खेळाडू आलेत मैदानाच्या आतमध्ये ही मोहीम फते करण्यासाठी, तर प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात टाकले गेलेले आहेत. राष्ट्रकुल 11 संघ देखील आपण पाहतोय लीग स्टेजमध्ये नक्कीच पॉईंट रन रेटमध्ये प्रचंड मोठा स्ट्रॉंग होता आणि याचमुळे आपण बघितले त्यांना अधिक एक संधी मिळाली आणि संधी मिळाली त्यानंतर त्यांनी मात्र नक्कीच मॅचमध्ये या पहिल्या मॅचमध्ये त्यांनी मात्र 4 चान लावलेले आहेत. अजूनपर्यंत चंद्र आकाशात नाहीये पण त्यांच्या कर्तृत्वाचा चंद्र मात्र सगळीकडे प्रकाश पसरवत होता. सहा षटकांची मॅच, 5 गोलंदाज वापरायचे. स्पर्धेचे नियम पुन्हा जैसे थे. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जेजस्व संवेद्या आत्मरूपा देव तुची गणेशू सकलमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवदारी जोशी. विघ्नहर्त्या गणपती बाप्पाला करूयात मानाचं वंदन अभिवादन. या स्पर्धेवरती कोणत्या प्रकारचं विघ्न तो आतापर्यंत येऊन दिलं नाहीये आणि इथून पुढे देखील या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न नको येऊ दे यासाठी गणपती बाप्पाला करूयात शतशः नमन. जाऊयात मॅचच्या आतमध्ये. लेट्स प्लेचा कॉल आणि चला राष्ट्रकुल 11 खेळाडू खाली बसा. तिकडे श्री 11 खेळाडू खाली बसा. पाठीमागचे खेळाडू खाली बसा. चला श्री 11 खेळाडू खाली बसा विनंती आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पाहतोय इथे दोन्ही संघटना मनपूर्वक देऊया शुभेच्छा. पहिला चेंडू आपण पाहतोय अरुण वाटकर वर्सेस अक्षय पांगारे. पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप केले. दावेची कोणती नाहीये प्रचंड चिवट खेळ आपण पाहतोय. एक एक धाव वाचवण्यासाठी एक एक धाव अडवण्यासाठी मात्र स्ट्रगल दिसणार आहे कारण की या स्ट्रगलला इथे विजयाचा वास आहे. मेहनत इस बार देखिए बैट का बाहर उड़ किराना और यहाँ पे कहीं ना कहीं ये चांस बना था कि यहाँ पे खिलाड़ी शायद आउट हो सकता था. अरे बाहर ही किनारा जरूर था. ये गेंद अच्छी है. डॉट गेंद आ चुकी है. डॉट गेंद की वजह से फिर एक बार कोई रन नहीं है. ये अच्छी गेंद है. दुसरा चेंडू मात्र आपण बघितलं डॉट विकेटची संधी निर्माण करून होता अक्षय पांगारे. या मॅचमध्ये नक्कीच स्टार एक त्याचं स्टारडम आपण बघितलं. या स्पर्धेमध्ये खूप चांगला टचमध्ये तो आहे त्यामुळे या मॅचमध्ये नक्कीच एका मोठ्या खेळी तो नक्की साकारू शकतो. पण अरुण वाटकर रन स्टॉपर आहे. पुन्हा चांगला बॉल आहे. पुन्हा चांगला बॉल आहे. तिसरा लगातार चेंडू डॉट आलाय. अक्षय पांगारे थोडंसं शांत बघायला मिळतोय परंतु जेव्हा समुद्रामध्ये त्सुनामी येणार असते ना तेव्हा समुद्र थोडासा शांत असतो पण त्याच्यानंतर एक त्सुनामी येते. ती त्सुनामी किनाला अक्षरशः उद्ध्वस्त करते. माझ्या मते अक्षय पांगारच्या मनामध्ये तेच शांत वातावरण सुरू आहे पण तो त्सुनामीमध्ये रूपांतरित व्हायला वेळ नाही लागणार. इनसाइड आउट खेळाय शॉट आपण बघतो. बॅटचा किनारा बॉल वेगात आणि मी म्हटलं होतं या समुद्रानं सुरुवात केली इकडे त्सुनामी बनायला. सुंदर चौकार. अरुण वाटकर आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. हा चेंडू सुद्धा मिडल नव्हता झाला म्हणजे बॉलरनं कुठे ना कुठे चांगलं काम केलं आतापर्यंत. 4 चेंडूवरती फक्त 4 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक अजूनपर्यंत षटकार आला नाहीये. परों को खोल जमाना उड़ान देखता है. परों को खोल जमाना उड़ान देखता है. जमीन पर बैठ के क्यों आसमान देखता है. षटकार चौकार पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. पुन्हा चांगला बॉल. पुढा चांगला बॉल. पुढा चांगला बॉल. 5 चेंडूमध्ये फक्त 4 आल्यात. एक चांगली लाईन चांगला टप्पा चांगला अँगल चांगला टर्न खासियत आहे अरुण वाटकरची. ये देखिए बाहर निकलने वाली गेंद पॉइंट में रोका है. 1 रन आराम से मिल जाएगा. 1 मिले और 1 के साथ स्कोर जाएगा आगे.
आणि आपण पाहतो नक्कीच लाईव्ह स्क्रीनमध्ये या मैदानाचं विहंगम दृश्य, सगळ्या बाजूने काळा अंधार, मध्येच आपण पाहतोय हे ग्राउंड अगदी चंद्रासारखं चमकतंय. चंद्राचं जे सुंदर रूपड असतं ना तेच या मैदानाचं रूपड आपण पाहतोय. वा, विहंगम दृश्य, वेळूगावचं हे विहंगम दृश्य आज मात्र डोळ्यात साठवण्यासारखं आहे. जणू काही स्वर्गात आल्यासारखं फील मात्र बघायला मिळतं इकडे. स्वर्गात जसं मात्र सगळीकडे प्रकाश, सगळीकडे चांगलं चांगलं बघायला मिळतं, इथे आज स्क्रीनमध्ये आपण पाहतोय सर्व काही चांगली दृश्य, आज डोळ्यांचं पारणं फिरणारे हे दृश्य आहेत. टेनिस लाईव्ह क्रिकेटच्या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही दृश्य आपण पाहतोय. अप्रतिम दर्जा होता, अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम स्पर्धेमध्ये यूट्यूब वाहिनीची देखील कमाल बघायला मिळते. वा, जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, शब्द अपुरे पडतील एवढं सुंदर आणि विहंगम दृश्य. त्यावेळेला आपण पाहतो कुलवरती टप्पा आहे. नक्कीच मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक, दरम्यानच्या काळामध्ये कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय, पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकानंतर SMGच्या फक्त 5 धावा धावपलकावरती आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, आक्रमण तर होणं गरजेचं आहे. पुन्हा चांगला बॉल आहे, कोलवरती टप्पा टाकलाय. आज या दरम्यान पुन्हा एक सिंगल. खरं तर आपण बघतोय कुठेतरी अक्षय पांगारे कुठेतरी दबकला इकडे, दबकत दबकत त्याची पावलं बघायला मिळत आहेत. कारण की कारणही तसं आहे, कारण की मोठी मॅच आहे. मोठ्या मॅचमध्ये एक गांभीर्य असतं, मोठ्या मॅचमध्ये एक टेन्शन असतं, मोठ्या मॅचमध्ये एक प्रेशर असतं आणि या प्रेशरमध्ये कुठेतरी तो खेळाडूचा खेळावरती तो निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळत असतो. आपण 2022मध्ये आपण बघितलं खरं तर महेंद्रसिंग धोनीनं काही काळासाठी कॅप्टनशिप सोडली होती. रवींद्र जडेजाला कॅप्टनशिप दिली होती, पण कॅप्टनशिप जशी दिली तशी मात्र रवींद्र जडेजाची कामगिरी खूप ढासळली. त्याच्याहून गेम अजिबात नव्हता. हे दडपणाचं कारण असतं. ज्यावेळेला शॉट चांगला आहे, फटका देखणा आहे, क्षेत्ररक्षकाने टिपलाय सुंदर झेल. आणखीन एका विकेटची पतन होईल. पहिल्या विकेटचा पहिला धक्का SMG चॅम्पियन संघाला. षटक क्रमांक 2 आपण पाहतो इकडे. दुसरं षटक चालू आहे आणि आतापर्यंत राष्ट्रकुल 11 संघाची एक मजबूत पकड आहे. सोहम वाबळ आलाय. 5 चेंडूवरती सलग 5 षटकार मारणारा एक रणधुरंदर शिवगंगा खोऱ्याचं भूषण आपण पाहतो या खेळाडूकडे. अलीकडच्या काळामध्ये नक्कीच यंग टॅलेंटचा एक दमदार खेळाडू. नक्कीच सोहम वाबळ आपण पाहतोय. नक्कीच चांगला फिटनेसवरती लक्ष दिलंय, त्यामुळे मोठे शॉट मारण्याची चांगली कुवत या खेळाडूकडे आहे. या दरम्यान पहिल्या चेंडूवरती वेगात बॅट फिरली आहे. स्ट्रोक मात्र परफेक्ट नाही बसला बॅटवरती. मिड विकेटमध्ये चेंडू. एक सिंगल धावफलक पुढे गेला. धावफलकावरती जाऊयात आता. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. 7 runs on the board. संकट मोठं आहे, परंतु या दरम्यान शॉट चांगला है. द पावर ऑफ अक्षय पांगारे. गेंद गई है आसमान को चीरते हुए. यह शानदार छक्का. धन्यवाद डीजे. नक्कीच पैलवानी षटका बघायला मिळाला इकडे अक्षय पांगारच्या बॅट मधून.
सुंदर षटकार बघायला मिळाला. त्यावेळेला अकुरता टप्पा, फटका बसलाय. ओहो, व्हॉट अटेम्प्ट! एकदा होऊन जाऊ द्या टाळ्या, एकदा होऊन जाऊ द्या टाळ्या. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य आहे, टेनिस क्रिकेटचं सौंदर्य बघायला मिळालं. रिप्ले मध्ये ती मोमेंट आपण पुन्हा एकदा नक्कीच बघतोय. रिप्ले मध्ये स्क्रीनवरती नक्कीच मोमेंट पुन्हा एकदा आपण बघितलं. शॉट चांगला होता, फटका फसला होता. तर वा, व्हॉट अटेम्प्ट! काय क्रिकेट आहे टेनिस क्रिकेटला. उगाच खतरों का खेळ नाही म्हटलं जात. वा, जिथे जखमांचा सुद्धा नाही विचार केला, इथे स्वतःच्या जखमांचा विचार नाही केला, इथे इंजुरीचा विचार केला जात नाही. इथे विचार केला तो फक्त जिंकण्याचा. आणि त्या खेळाडूचं नाव, जबरदस्त परफॉर्मन्स होता. रिप्ले मध्ये ती मोमेंट आपण बघतोय. पंकज सनस, वा काय सूर मारलाय. खरं तर जखमांचा नाही विचार केला त्यांनी. लाजवाब, शब्द नाहीत माझ्याकडे. आणि नक्कीच वेल्हे प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांना अशाच प्रकारे चांगला एफर्ट दिला होता, अशाच प्रयत्न केला होता. मित्रांनो, नक्कीच मी म्हटलंय, बऱ्याच वेळा म्हटलंय की फक्त बॅटिंगने किंवा बॉलिंगने नाव होत नाही, तर नाव होतं चांगल्या फिल्डिंगमध्ये सुद्धा. अरे काम अच्छा होता है, बस आपकी सोच अच्छी होनी चाहिए. अरे काम छोटा नहीं होता, हर काम बड़ा होता है. हे बेहतर एफर्ट. तर शॉट फसला, बॉल नाही अडला, पण टाळ्या मात्र वाह, आपसूक टाळ्या वाजल्या. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. धावफलकावरती जाऊयात. 15 धावा 2 षटकानंतर अरुण वाटकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघतोय. आज संघनायक म्हणून तो संघामध्ये महत्त्वाच्या क्षणी चांगली कामगिरी करतोय, ही त्याच्या संघासाठी चांगली गोष्ट आहे. पण अक्षय पांगारे ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांना देखील एक षटकार मारलाय. 2 षटकानंतर 15 आल्यात. आउट प्लेमध्ये विशेष अशा प्रकारचा खास इम्पॅक्ट मात्र स्कोरबोर्डवरती बघायला नाही मिळाला. पण आता सोहमकडे नक्कीच मोठ्या नजरेने, मोठ्या अपेक्षांच्या नजरेने आज नक्कीच ऑल टीममेट्स बघतायत. चांगला चेंडू, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑफस्टिकच्या जवळून अगदी चेंडू गेला. डॉट चेंडू बघायला मिळतोय. 23 चेंडू अजून बाकी आहेत. 23 चेंडूमध्ये प्रहार होणं गरजेचं आहे. इथून पुढे एक चांगली नजर खूप महत्वाची आहे. धावपलकडे पाहण्यासाठी एक चांगली नजर असायला हवी. त्या दरम्यान बघायचंय एस्टनवरती जाणारा चेंडू एस्टन पासून दूर केला. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात पंचांचा कावल्या. मोठा धावफलक बनवायचं तर मोठी नजर असायला हवी, मोठा विचार असायला हवा. नजर को बदलो तो नजारे बदल जाते, नजर को बदलो तो नजारे बदल जाते, सोच को बदलो तो सितारे बदल जाते. कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशा को बदलो किनारे खुद ब खुद बदल जाते. प्लॅन बदलायची गरज नाहीये, फक्त विचार बदला. तुमचा सक्सेस तुमच्या जवळ असेल, किनारा नक्कीच येईल. त्याला शॉट चांगला आहे, इनसाइड आउट खेळला, पटका देखना है. ओहो, वन्स अगेन बिगेस्ट ब्लास्ट बाय द अक्षय पांगारे. बिगेस्ट ब्लास्ट षटकार. राज तरुण मित्रमंडळ सोसायटीचे सन्माननीय दशरथ अप्पा पवार, सन्माननीय दत्तात्रय अण्णा पवार, दत्तात्रय अण्णा वीर, सन्माननीय भगवान शेठ खुटवड, सन्माननीय गोरख भाऊ खुटवड आणि सन्माननीय मोझर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही करतो मनपूर्वक, मनापासून सहर्ष स्वागत. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा
एक नवीन बॅटर प्रवीण वाडकर आपण पाहतोय, मॅन फ्रॉम ससेवाडी, खूप चांगला खेळाडू आहे. त्यावेळेला आपण बघितलं अवघड चेंडू होता, चेंडू समजू शकला नाहीये, धावेचा वेगवान प्रयत्न झाला, या दरम्यान एक सिंगल बघायला मिळेल. बॅटची धाव आहे ही, सिंगलने धावफलक नक्कीच पुढे गेलाय. धावफलकावरती जाऊयात आता. धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती आहेत. या दरम्यान आपण पाहतोय बॉल पुन्हा एकदा सुंदर आहे. राज तोरण इथे आणखीन एका विजयाचं तोरण बांधण्याच्या तयारीमध्ये बघतोय, कारण की त्यांचा आत्तापर्यंतचा परफॉर्मन्स नक्कीच वरचढ राहिला आहे. पण आता कुठेतरी जाऊन SMG चॅम्पियन संघाला वरचढ बनावं लागेल, लीग स्टेजमधील परफॉर्मन्स आठवावं लागेल. लीग स्टेजमध्ये ज्या प्रकारे खेळ साकारली होती इथे तशीच खेळ साकारावी लागेल. पण मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस चर्चा लीग स्टेजमध्ये मॅच आणि या मॅचमध्ये खूप मोठं अंतर असतं. त्याला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. राजतोरण 11 कॅप्टन आणि पंचांना देखील सूचना आहे, जास्त वेळ घेऊन देऊ नका अजिबात. आपल्याला नियोजित वेळेमध्येच फायनल कव्हर करायचे. या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर अनेक प्रेक्षक आपण पाहतोय वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील उद्या हे सामने बघायचे आहेत, त्यामुळे नक्कीच उद्या त्यांना कामावर जायचं आहे, उद्या त्यांना जॉबवर जायचं आहे, उद्या त्यांना स्वतःच्या बिझनेसवरती जायचं आहे. त्यामुळे नक्कीच त्या सगळ्यांना ह्या सामने बघायला मिळावेत. या दृष्टिकोनातून आपल्याला नक्कीच वेळेमध्ये सामने कव्हर करायचे आहेत. आपण पाहतो वेल्हा तालुक्यातमधून सन्माननीय विलास शेठ पांगारे या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेण्यासाठी, टीमला सपोर्ट करण्यासाठी आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओमकारला पाहतोय. 4थं षटक आपण बघणार आहोत. या दरम्यान आपण बघतोय इथे बॉल सोडलाय, प्रवीण वाडकरला बॉल सोडताना इथे माझ्यामध्ये नक्कीच वाऱ्याची मंद झुळूक बघायला मिळाली. धुलीकण डोळ्यात जाऊन शॉट फसू शकतो, त्यामुळे थांबणं महत्त्वाचं असतं. प्रवीण वाडकर खरं तर एक चांगला निष्णात खेळाडू आहे. प्रत्येक मॅचला प्रत्येक मोमेंटला टर्न करण्याची खूप चांगली क्षमता त्याच्याकडे आहे. त्यामुळे आपण पाहतो स्क्वेअर कट चांगला आहे. डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एक सिंगल बघायला मिळेल आणि सिंगल धावफलक पुढे नक्कीच गेलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये SMG चॅम्पियन्स कुठेतरी मागे पडलाय, पण आता इथे पुढे जाण्याची वेळ आहे. नेहमी मागे राहाल तर पुढे कधी जाऊ शकणार नाहीत आणि पुढे जायचा विचार केल्याशिवाय पुढे जाताही येत नाही. धावफलकावरती जाऊयात आपण. 24 धावफलक स्थिर आहे. आज षटकं संपत चालली. SMG चॅम्पियन संघ कुठेतरी मागे पडलाय. आता ही भरारी खूप महत्त्वाची असणार आहे. प्रवीण वाडकरला यापूर्वी आपण कित्येक वेळा बघितलेल्या अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये रंग भरताना जय बजरंग ससेवाडी या संघाकडून प्रवीण वाडकर सातत्याने खेळत असतो. आणि कित्येक वेळा मी बघितले, जेव्हा साहिल वाडकर बाद होतो, त्यानंतर अजिंक्य वाडकर बाद होतो, तेव्हा प्रत्येक वेळेस त्याला सावरलेलं. यावेळेला आपण पाहतोय सोहमच्या बॅटमधून शानदार षटकार. धन्यवाद डीजे. धावफलकावरती आपण पाहतोय सोहमच्या बॅटमधून हा परिस्थितीला तोडणारा षटकार बघायला मिळाला. नक्कीच त्यांच्या समोर जो परिस्थितीनं जे संकटाचं जाळं उभं केलं होतं ते तोडणारं हे आक्रमण बघायला मिळालं. बेहतर से बेहतर की तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो. बेहतर से बेहतर की तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो. टूट जाता है पत्थर की चोट से शीशा दोस्तों, टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो. संकट तुम्हाला सातत्याने तोडण्यासाठी प्रयत्न करत असतात, परंतु मित्रांनो स्वतःला असं तयार करा की ते संकटच तुमच्या समोर तुटलं पाहिजे.
या दरम्यान आपण पाहतोय इथे सामन्याचा टर्न बदललाय पुन्हा एकदा. अप्रतिम दर्जाचा षटकार. या षटकारानं धावफलक पुढे गेलाय. सदतीस धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये आपण पाहतो अँगल बदललेला आहे. राष्ट्रकुल 11चं कुठेतरी आता नियंत्रण सुटलंय, पण राष्ट्रकुल 11 संघाची गोलंदाजी तुम्ही पाठीमागचे दोन्ही षटक बघा. पाठीमागे खंडू सरपंचासारखा एक चांगला बॉलर आहे. बॉलिंगचे खूप चांगले ऑप्शन आहेत. त्यामुळे नक्कीच अजूनही एसएमजी चॅम्पियन्स हा संघ संकटातून बाहेर पडला असं मानलं जाणार नाही. केवळ एका षटकामध्ये मोठा अटॅक केला म्हणजे संकट टळलं असं होत नाही, कारण की नंतरच्या बॉलवरती देखील अटॅकच करावा लागतो. पण हे नंतरचे गोलंदाज आहेत मित्रांनो, अटॅक करून न देणार आहेत. खूप कमी रेअर केसेसमध्ये या बॉलर्सला अपयश मिळाले. त्यामुळे या मॅचमध्ये जर बघायला गेलं तर नक्कीच हे बॉलर हे अपयश हे जे आक्रमण आहे ते परतवून लावण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा तयार झालेत. राष्ट्रकुलची ही खासियत आहे. बॉल टपापल्यानंतर खूप बाहेर निघालाय. वाईट बॉल बघायला मिळतोय. अवांतरची धावा 38 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5वं षटक मैदानच्या आतमध्ये बघतोय इकडे आपण. चौथं षटक आहे, सॉरी चौथं षटक. या षटकामध्ये 15 धाव बघायला मिळाल्या. तर धावफलकावरती जाऊयात. 38 धावांपर्यंत 4 षटकानंतर 38 म्हणजे धावफलक अजूनही म्हणावं असं मागे पडलं असं म्हणू शकत नाही आपण. 4 षटकामध्ये 10 धावांची जे ॲव्हरेज आहे ते चांगलं मानलं जातं. त्यानंतर 2 षटकामध्ये आता खरं तर जर राष्ट्रकुल 11च्या गोलंदाजीला जर अशाच प्रकारे धावफलक टिकून ठेवता आला, ॲव्हरेज 10 धावांचा ॲव्हरेज, तर हे राष्ट्रकुलचं यश असेल. पण जर 10 धावांची ॲव्हरेज कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न एसएमजी चॅम्पियन्स हा जो आत्तापर्यंत सक्सेसचा जो क्रायटेरिया त्यांच्या पदरात पडला आहे तो क्रायटेरिया आता अधिक तोडून फोडून मॅक्झिमम मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येण्याची जास्त शक्यता आहे. कारण की आपण पाहतो की जे पहिल्या सुरुवातीला जे बॉलर्स असतात ते मात्र अनुभवी असतात, निष्णात असतात आणि हे गोलंदाज मेन चांगल्या भल्या फलंदाजांना नक्कीच रोखण्याची खूप चांगली हिंमत ठेवतात. पण नंतर 2 षटकांमध्ये नक्कीच गोलंदाजीमध्ये कुठेतरी शॉट बघायला मिळत असतो. पण बऱ्याच वेळा आपण असं बघितलं की पाठीमागचे गोलंदाज सुद्धा खूप चांगली कामगिरी करतात. राष्ट्रकुल 11चं तुम्ही आत्तापर्यंत खेळ बघा, अनेक संघांना एखादी पराभूत करण्यामध्ये त्यांच्या शेवटच्या बॉलर्सनी सुद्धा प्रभावी खेळ केलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज युवराज आपण पाहतोय. सोहम आणि प्रवीण दोघांनी देखील संघासाठी आता एका चांगल्या पार्टनरशिपला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला बघायचं फटका फसलाय, कमी बाउन्स मिळाला या चेंडूवरती आणि यामुळेच कदाचित हा चेंडू समजू शकला नाही. पंचांचा लेग बायचा कॉल. अवांतरची धाव धावफलकावरती पाकिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू फकार जमानचा जर्सी क्रमांक धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 ऑन द बोर्ड. बघायचं खरं तर राष्ट्रकुल 11 संघानं गोलंदाजीच्या माध्यमातून सातत्याने संकटांवरती संकट खरं तर त्यांच्या यशाच्या मार्गामध्ये पेरण्याचं काम केलेलं आहे. पण बघायचं आता ही संकट दूर करण्यामध्ये या दोघांचा परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे बघायचं नक्कीच खोलवरती टप्पा आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक दरम्यान एक सिंगल बघायला मिळाली. दुसऱ्या धावेसाठी वेगवान हालचाली. प्रवीण वाडकर डेंजर झोनमध्ये. हो या दरम्यान ओव्हर थ्रोच्या धावा मिळणार असं वाटलं होतं. पाठीमागे खूप चांगला कव्हर भेटला, 2च मिळाल्या आणि धावफलक 41 वरती पोहोचतो. 41 धावा धावफलकावरती आहेत. सातत्याने आपण पाहतोय एका धावेसाठी टीम मधून प्रेशर बघायला मिळतोय आणि जसं प्रेशर बघायला मिळतं बॉन्ड 2 खेळाडूंच्या आतमध्ये खूप महत्त्वाचा आहे.
यावेळेला शॉट चांगला आहे, स्क्वेअर लेग फाईन लेग एरियामध्ये मोठं आक्रमण प्रवीण वाडकरच्या बॅटमधून चौकार. युवकांचे प्रेरणास्थान आणि युवकांच्या पाठीशी ठामपणे प्रत्येक स्पर्धांमध्ये नक्कीच अभिमानाने असणारे नक्कीच आपण पाहतोय भोर तालुका युवा सेना प्रमुख सन्माननीय अनिकेत दादा शिंदे यांचं नक्कीच या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक मनापासून सच्च स्वागत आहे. बॉल तारे लागले का चेक करायचा ना? येस, बॉल तिसरे बंद. चला, जर बॉल तारेला लागला असेल तर तो चेंडू मृत चेंडू आहे, हा नियम आहे. पण लागलाय का हे पाहणं महत्वाचं आहे. घडलंय काय नेमकं इकडे, हा निर्णय खूप महत्वाचा असेल, कारण की हा चौकार देखील खूप महत्वाचा आहे. आणि हा चेंडू डेड बॉल. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. अर्थात हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल, पण पुन्हा असा ट्रेलर बघायला मिळेल का, किंवा पुन्हा असं पिक्चर बघायला मिळेल का? इथे काही होऊ शकतं. खेळाडूंचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे आणि हा कॉन्फिडन्सच मित्रांनो पोहण्यासाठी समुद्रामध्ये असेल किंवा कोणत्याही वादळामध्ये असेल, कोणत्याही संकटामध्ये तुम्हाला बाहेर पडण्यासाठी कॉन्फिडन्सच खूप चांगली मदत करतो. इथे मदत कॉन्फिडन्सच करणार आहे. राऊंड द विकेट, राईट आर्म, गोलंदाज तयार. चांगला चेंडू बघायला मिळाला. खोलवरती टप्प्याचा चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. निर्धाव चेंडू आलाय धावफलकावरती. 41 स्थिर धावफलक आहे. 5वं षटक इथे आपण बघतोय. युवराज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. आतापर्यंत नक्कीच प्रभावी मारा केलाय आणि इथून पुढे देखील हा प्रभावशाली मारा टिकून ठेवण्याचं काम इथे युवराजच्या माध्यमातून बघायला मिळणार का, हे पाहणं थोडंच आता सस्पेन्स असणार त्याच्यामध्ये. प्रवीण वाडकर सेट बॅटर आहे. यावेळेला आपण पाहतोय शॉट चांगला आहे. द पॉवर ऑफ प्रवीण वाडकर. बॉल जाईल आसमानाला चिरत चिरत. 6 धावांसाठी हवाई सफर करणार हा चेंडू. षटकार. या षटकारानं धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती जाऊया. 47 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेला बघायचंय पुन्हा चांगला चेंडू आहे. धावेसाठी कॉल आणि या दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव बॅटच्या माध्यमातून धावफलक पुढे जायला. 48 धावांवरती. लेग बाईज. इथे आपण पाहतोय नक्कीच विकेट किपरचं ऐकणं खूप महत्त्वाचं असतं. गोलंदाज कुठे ना कुठे आपण पाहतोय कुठेतरी बरकटलेला आहे. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित झाला इकडे. विकेट किपर सातत्यानं तुम्हाला जे गायडन्स देतो ते कुठेतरी ऐकणं गरजेचं असतं. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स असतो तुमच्यावरती, तेव्हा तुमच्या ओन वेवरती चाललं देखील चुकीचं नाही आहे. बॉलर जर शुअर असेल की मी माझा चांगला चेंडू टाकू शकतो, ह्या बॅटला रोखू शकतो,
तर तिथे बॉलर देखील बऱ्याच वेळा योग्य ठरतो तिकडे. त्यामुळे आपण क्रिकेटमध्ये एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान होणं महत्त्वाचं असतं, एकमेकांच्या मतांना स्वीकारणंही महत्त्वाचं असतं. विकेट किपर आणि बॉलरचं बॉन्डिंग खूप महत्त्वाचं असतं. या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे अंगभेदक मार आहे. चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू आपण बघतोय. खरं तर विकेट किपरनं सांगितल्यानंतर बॉलरनं कुठेही लाईन चेंज नाही केली, पण लाईन चेंज जरी केली नसली तरी युवराजनं चांगली गोलंदाजी करून दाखवून दिलं की मी माझी डिसिजन चांगली घेऊ शकतो. धावफलकावरती जाऊयात. 49 धावा धावफलकावरती 5 षटकानंतर. या षटकामध्ये 11 धावा आल्या. या षटकामध्ये 11 धावा बघायला मिळाल्या. पाठीमागच्या षटकामध्ये 15 धावा होत्या. शेवटचं षटक असणार आहे. खरं तर 6 षटकांमध्ये 60-65 धावा सुद्धा चांगला स्कोर मानला जाऊ शकतो इकडे. त्यामुळे शेवटचं षटक असणार आहे. आत्तापर्यंत गोलंदाजांनी इथे एकही मागडं षटक टाकलं नाहीये. 15 धावांचं वगळता इथे एकही षटक मागडं नाहीये. पण शेवटच्या षटकामध्ये आता या फलंदाजांचं रौद्र अवतार बघायला मिळणार का? मुश्किलों में भाग जाना आसान होता है, मुश्किलों में भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है और डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहां होता है. जो लढणार त्याच्या पायाशी जग असणार आहे. जो लढणार त्याच्या पायाशी विजय लोळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती नवीन स्टार गोलंदाज आपण पाहतोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आपण पाहतोय राजेश बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी बघितली आपण. या दरम्यान चांगला बॉल बघायला मिळेल. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल आलेले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. धावेसाठी धाव आणि या दरम्यान दुसरी सुद्धा झाली कंप्लीट. जिथे एकच होऊ शकले असते तिथे 2 धावा आल्या. 2 धावांना धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती जाऊयात. 51 धाव धावफलकावरती. धावफलकावरती शेवटचा अंतिम षटक आपण इकडे बघतोय. अंतिम चरणाकडे या मॅचचा इनिंग मधला प्रवास सुरू आहे. त्यावेळेला आपण बघतोय बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. नो आणि या दरम्यान सुंदर कॅच. आणि इथे आपण बघतोय इकडे नो बॉल आणि प्लस रनआउट. आताच्या 2 धावा. धावफलकावरती 53. पुढचा चेंडू फ्री हिट. खरं तर कौतुक या दरम्यान जर खेळाडू कॅच आउट जरी नसला आला तर पंकज सनस आपण बघतोय बाउंड्री लाईन वरती होता आणि 13 यार्ड सर्कल मध्ये येऊन त्यानं झेल टिपलाय. काय एफर्ट होते. हा झेल आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम. त्यानंतर आपण फ्री हिटचा बॉल आपण पाहतोय. उघडा डोळे पहा नीट. मैदानच्या आतमध्ये फ्री हिट बघायला मिळणार का? सुपर हिट, सुपर स्ट्रोक. यावेळेला शॉट चांगला आहे. द पॉवर ऑफ प्रवीण वाडकर. शॉट देखणा आहे. अप्रतिम हल्ला. षटकार. या षटकात धावफलक पुढे गेलाय. खरं तर प्रवीण वाडकरला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न का होता त्याची उत्तरं पाठीमागच्या चेंडूवरती आपण बघितली. धावफलक 6 ने पुढे गेला. धावफलकावरती जाऊयात. 59 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त प्रार आपण पाहतोय. शेवटच्या अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत.
त्यावेळेला पुन्हा अटॅक केला, क्षेत्ररक्षक तयार, टप्पा, ओहो पंकज सनस, वा व्हॉट अ फील्ड. धावेसाठी कॉल. या दरम्यान आपण बघतोय इकडे 2 धावा झाल्या कंप्लीट. शेवटच्या षटकामध्ये पंकज सनसचं फिल्डिंग यावेळेस पुन्हा टाळ झाल्या पाहिजेत. काय फिल्डिंग आहे. खरं तर माझ्यासोबत सगळ्यांना वाटलं होतं हा चौकार आहे, मनापासून वाटलं होतं, पण जिथे अशक्य तिथे पंकज सनस, जिथे अडथळा तिथे पंकज सनस, जिथे अपयश तिथे पंकज सनस. अपयशाला गाडून टाकणारा खेळाडू कोण असेल तर तो पंकज सनस आहे. छोटा पाकेट आहे, वय खूप कमी आहे, पण स्टार आहे भविष्याचा. फक्त 21 वय त्याचं. 21 वर्षामध्ये नक्कीच या मोठ्या स्पर्धामध्ये भल्या भल्या गोलंदाजावर पाणी पाजणारा तो फलंदाज आहे. या दरम्यान चांगला बॉल बघायला मिळेल, इकडे सुंदर डिलिव्हरी बघायला मिळाली. डॉट चेंडू आलाय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 61 अर्थात 61 धावफलकावरती आहेत. अंतिमचे 2 चेंडू. राऊंड द विकेटनं पुन्हा राजेश. पुन्हा बॉल समजला नाहीये. शेवटच्या अगदी शेवट खोलपर्यंत टप्पा ठेवला. खरं तर इथे टप्प्याची वाट बघून होता प्रवीण वाडकर, पण त्याला हवा तसा टप्पा नाही भेटला. अचानक बॉल खोलवरती आला. पाठीमागचे चेंडू तुम्ही बघितलं, थोडंसं गुडलेन्सला टाकले होते, थोडेसे आकुर्ते टाकले होते, पण इथे यावेळेला मात्र बॉल खोलवरती, खरं तर खोचणं म्हणतो आपण मराठीमध्ये, ते बघायला मिळालं. लास्ट बॉल. शॉट चांगला आहे, पटका देखणा, बॉल आकाश मार्गानं प्रवीण वाडकरच्या बॅटमधून आणखीन एक हल्ला, षटकार. प्रवीण वाडकरच्या खेळीसाठी सगळेजण टाळ्या वाजवतात बघायला मिळालं. महत्त्वाच्या क्षणी तो विघ्न अर्थ बनला. आणि नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी बोर तालुका युवा सेना प्रमुख सन्माननीय अनिकेत दादा शिंदे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बक्षीस पात्र संघातील खेळाडूंसाठी एक खास पर्वणी त्यांच्या माध्यमातून असणार आहे. अर्थात एक एमपीएल आपण पाहतो नक्कीच आपल्या गौंज स्टेडियमवरती रंगणार आहे आणि या स्टेडियमवरती आपल्या बक्षीस पात्र फेरीतील खेळाडूंसाठी आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीतील 4ही संघांना इथे मोफत पहिल्या चार जे प्राइज विनरची टीम असणार आहेत त्यांना आपण पाहतोय सन्माननीय बोर तालुका युवा सेना प्रमुख सन्माननीय अनिकेत दादा शिंदे यांच्या माध्यमातून मोफत पासेसची सुविधा करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून ही पर्वणी आहे. मनपूर्वक मनापासून धन्यवाद सन्माननीय अनिकेत दादा शिंदे. सातत्याने आपण पाहतोय आपल्या या भोर तालुक्यातील क्रिकेटसाठी भोर तालुक्यातील सामाजिक आर्थिक राजकीय अशा सगळ्याच बाजूंमध्ये आपण पाहतोय अनिकेत दादांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे आणि इथल्या भागातील खेळाडू मोठे व्हावेत. इथल्या भागातील खेळाडूंना कुठे ना कुठे त्यांची क्रिकेटच्या जोरावरती त्यांना चांगली बक्षिसं मिळावी, त्यांचा आर्थिक नक्कीच रोजगारीचा प्रश्न मिटावा या दृष्टिकोनातून अनिकेत दादांच्या माध्यमातून पाठीमागे आपण बघितलं अनेक प्रयत्न झालेले आहेत आणि आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा बघितल्या एसएमसी चॅम्पियन्स आतमध्ये जेवढ्या स्पर्धा बघितल्या त्या प्रत्येक स्पर्धेत अनिकेत दादा शिंदेंचं बक्षीस हे राहिलेलं आहे. त्यामुळे नक्कीच या क्रिकेटसाठी प्रचंड मोठं योगदान अनिकेत दादांचं राहिलेलं आहे. या स्पर्धेमध्ये देखील आपलं खूप चांगलं योगदान राहिलं त्याबद्दल आम्ही सर्व आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेला. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतो नक्कीच एसएमसी चॅम्पियन्स संघानं बनवल्यात 67
भोर तालुका युवा सेना प्रमुख सन्माननीय अनिकेतदादा शिंदे यांचे पिताश्री सन्माननीय माऊली शिंदे यांचा आज आपण पाहतो अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने नक्कीच ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपल्या पिताश्रींना मनपूर्वक वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचप्रमाणे सन्माननीय राजतोरण मित्रमंडळ सोसायटीचे दशरथ पवार, सन्माननीय दत्तात्रय यांना वीर, भगवान शेठ कुटवड, गोरख भाऊ कुटवड, मोदर साहेब यांचा देखील आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्यांना देखील या वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यांचे वाढदिवस आज आहेत. 1 जून म्हटलं की सगळ्यांचे खूप जास्त वाढदिवस असतात इथे. त्या सगळ्यांनाच आम्ही मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा देतो. माऊली ॲग्रोचे सर्व सन्माननीय माऊली शेठ पांगारे यांचा देखील आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आपणास विनंती आज त्यांचं इथे आगमन झालंय. आपणास विनंती करतो की आपण मंचावरती या. तर यानंतर आपण सेकंड इनिंगसाठी मायक्रोफोनवरती करूयात बदल आमंत्रित करूयात रवींद्र जाधव सरांना. या सर आपलं स्वागत आहे. थँक्यू. घोरपडीला दोर बांधोनी पहाते दुर्घट चढलेले, तुटून न पडता मस्तक खाली धुंद धडा निडलेले. बापासे कलिकाळ आमचा कीर्त दाटली दिगंतरी, रणफंदीची जाता मुची कोणामा भयभीत करी. मंडळी नमस्कार. भोर शिवगंगा राजगड प्रीमियर लीगचा थरार आहे. क्वालिफायर 2 ची लढत इथे आपण पाहत आहोत. विजेता संघ थेट या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल, तर पराभूत संघाला 3ऱ्या क्रमांकावरती इथे समाधान मानावं लागेल. अरुण वाटकर आणि अमित पांडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. तर गोलंदाजी मार्कवरती अक्षय पांगारे ऑल सेट फॉर द रनचेस. धावांचा पाठलाग इथे सुरू होईल. 68 धावांचं लक्ष्य. आणि पहिला बॉलवर काय सुरुवात एसएमसी चॅम्पियन संघासाठी. अरुण वाटकर इथे 0 वरती बाद होईल. बिग विकेट डाऊन. पहिल्या विकेटची प्रतीक्षा अगदी पहिल्या चेंडूवरती थांबते आणि अक्षय पांगारेने मात्र ज्या विकेटची प्रतीक्षा होती मात्र मिळून दिली. शिवगंगा खोऱ्यातील आणखी एक दर्जेदार खेळाडू अर्थात माऊली जाधव यांचा देखील आज वाढदिवस अभिषेक सोहळा आहे आणि आपणास देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिल्या चेंडूवरती मिळालं घवघवीत यश. अरुण वाटकरला बाद करण्यामध्ये अक्षय पांगारेला यश मिळालं. 0 या धावसंख्येवरती मोठा गडी बाद झालाय. नवीन बॅटर दाखल आहे, स्ट्राईक एंडला सज्ज असेल. पहिला चेंडू स्विच हिट आणि या बॉल वरती मात्र एक मॉन्स्टर्स दमदार षटकार. एक चेंडू द्या. पंकज सनसच्या बॅट मधून आलेला हा षटकार. पहिल्या बॉल वरती विकेट तर दुसऱ्या बॉलवर फुल टॉस चेंडूला इथे रिव्हर्स पुल केला आणि पंकज सनसने मात्र इथे खातं उघडलं या षटकारा बरोबर. युवा सेना प्रमुख भोर तालुका सन्मान्य अनिकेत दादा शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर या भागामध्ये कुठलीही स्पर्धा असेल त्या स्पर्धेसाठी नेहमीच सढळ हाताने सहकार्य करणारं युवा नेतृत्व आहे. सन्मान्य अनिकेत दादा शिंदे यांचा मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. अक्षय पांगारे तयार. पंकज सनस
पुन्हा एकदा तोच फटका इथे अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न असेल. एक षटकार आलाय जरूर. तुम्ही बघितलं 6 षटकांमध्ये 68 धाबा बनवायच्या, अर्थात जवळपास 11 ते 12 धाबा प्रत्येक षटकामध्ये आवश्यक आहेत. एक षटकार आल्यानंतर एखाद दुसरे सिंगल डबलचा प्रयत्न इथे करावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूने हार्ड हिटर पंकज सनस, हा चेंडू मात्र थांबणार नाही, जाईल सीमारेषेबाहेर. चौकारा बरोबर धावफलक दुहेरी अंकामध्ये पोहोचणार आहे. 10 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट, चेसिंग 68 रन्स. राज तोरण 11. फिर से एक बार, यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन घडले नाही तरी देखील चेंडू मात्र सीमारेषेबाहेर जाईल. एक टप्पा घेत चौकार, 4 रन. लागोपाठचा दुसरा चौकार इथे आपण बघितला पंकज सनसच्या बॅट मधून, आणि या चौकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 14 या धावसंख्येवर. सुरुवात विकेटने, परंतु त्यानंतर जसा पंकज सनस दाखल झाला मैदानामध्ये त्यानं मात्र अधिराज्य गाजवलंय. होल्ड घेतो या मॅचचा पंकज सनस, परंतु पुढच्या बॉलवर हा चॅलेंज स्वीकारत असताना अक्षय पांगरने इथे हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकलाय. षटक संपेल इथे याचबरोबर पहिल्या क्रमांकाचं, आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी गमावत 14 धाबा राज तोरण 11 या संघाने बनवल्यात. 54 धाबा इथून पुढे विजयासाठी आवश्यक आहेत. अर्थात 30 चेंडूमध्ये 5 षटकांमध्ये 54 बनवायच्या, जवळपास 11 धाबा प्रति षटकामागे हा स्किंग रेट असणार. तर दुसऱ्या बाजूने बघायचं SMG चॅम्पियन्स टीम नावात चॅम्पियन आहे, आणि इथे चॅम्पियन बनणार का या मॅच मध्ये. तर राज तोरण 11 संघाचा देखील प्रवास आपल्या सर्वांना माहिती आहे. काल जवळपास सुनिश्चित झालं शेवटच्या मॅच नंतर की हा संघ इथे बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल, आणि ते नुसतेच दाखल नाही झाले तर एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवत प्रतिस्पर्धी संघाला फक्त 26 धावांवरती रोखण्यामध्ये यशस्वी ठरले, आणि 27 धावांचा पाठलाग त्यांनी केवळ 10 चेंडूंमध्ये करत क्वालिफायर 2 मध्ये दाखल झालेत. परंतु या मॅच मध्ये त्यांची गाठ पडली SMG चॅम्पियन संघासमोर. महेश गोलंदाजी मार्कवरतील वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. अमित पांडे साठी हा चेंडू आपण बघितलाय. प्रचंड मोठा उल्हास नक्कीच इथे SMG चॅम्पियन संघाचे फॅन फॉलोअर्स मात्र इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, आणि प्रत्येक चेंडूला मात्र इथून पुढे त्या चीअर अप केले जाईल, प्रोत्साहन दिले जाणार आहे. अमित पांडे विरुद्ध खरं तर एक चांगला अस्त्र बाहेर काढला असेल, आणि टीम रिव्ह्यू मात्र इथे असणार आहे. व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांचा मदत मात्र इथे घेतला येईल. बघायचं इथे हा निर्णय मात्र बदलेल की कायम राहील. तिसऱ्या पंचांनी पाहणी केली आणि कळवलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. अर्थात 2 लागोपाठचे निर्धाव चेंडूंचा मारा इथे केला गेलाय महेश द्वारा. अमित पांडेवरती दबाव इथे बनवला गेलाय. हा चेंडू जेमतेम कळून काढेल अमित पांडे सिंगल या चेंडूवर, आणि या बॉलवरती मात्र आपलं खातं उघडणार आहे अमित. एका धाबेने मात्र धावसंख्या पुढे पोहोचणार आहे आणि धावफलकावरती सजणार आहेत.
15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राज तोरण 11 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. 53 धावांची अजूनही गरज आहे. तर महेश गुगावले गोलंदाजी मार्कवर या पंकज सनसाळी. यावेळेसचा चेंडू लिडिंग एज लागेल आणि चेंडू मात्र थर्ड मॅन दिशेला पोहोचणार आहे. रन मिलेगे 4 तो बेडा होगा पार. चौकार. चौकाराची मदत मिळाली. 4 धावांनी धावसंख्या पुढे पोहोचेल 19 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. बघायचंय 49 धावा इथून पुढे अजूनही विजयावर आवश्यक असणारे राज तोरण 11 संघा. फॉरेन बॉईज या संघाविरुद्ध करत अंतिमची लढत कुठला संघ खेळणार या मॅचला डिसाइड होईल. परत एकदा मोठा गॅप तिथे. पंकज सनस या बॅट मधून लागोपाठचा दुसरा चौकार. 4 रन. दोन चौकारांनिशी धावफलक पुढे जाईल तो 23 या धावसंख्येवर. कमबॅक करणं हे काय असतं नक्कीच पंकज सनसला ठाऊक आहे. वेल्हे तालुका प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूचा आपण आक्रमक पवित्रा बघितला तर यावेळेस मिड विकेटला खेळलेला हा चेंडू लागोपाठचा तिसरा चौकार पंकज सनसच्या बॅट मधून येतोय. या चौकाराबरोबर षटक संपेल. इथे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत त्या. चोवीस चेंडू आणि 41 धावा अर्थात 10 धावा प्रति षटका मागे आस्किंग रेट. 4 ओव्हर मध्ये 41 तुम्हाला बनवायचे आहे. परंतु चॅलेंज असेल अक्षय पांगारेचं. पहिल्या षटकात तर विकेट मिळवली त्याने परंतु जसा पंकज सनस दाखल झाला मैदानात त्याने मात्र होल्ड घेतला या मैदानाचा आणि तिथून पुढे मात्र राज तोरण 11 या संघाने अजिबात मागे वळून बघितलेलं नाहीये. तर पाहायचं या 4 षटकांमध्ये 41 धावा इथे पार होणार का. ते दुसऱ्या बाजूने होम कंडिशन्स मध्ये खेळणारा SMG चॅम्पियन्स फाइट बॅक करत या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होणार का. क्वालिफायर 2 चा सामना विजेता संघ डायरेक्ट फायनल मध्ये दाखल होईल तर पराभूत संघाला 3ऱ्या क्रमांकावर इथे समाधान मानावं लागेल. अमित पांडे साठी हा चेंडू आणि इथे अक्षय पांगारे पुन्हा एकदा ट्रिपल विकेट. दुसरा धक्का. अमित पांडे देखील स्वस्तात बाद होईल. फलंदाज बाद. दोन्ही सलामवीर खरं तर स्वस्तात बाद करण्यामध्ये इथे SMG चॅम्पियन्स विशेषतः अक्षय पांगारेचं कौतुक करावं लागेल. 2 महत्वाचे फलंदाज बाद करण्यामध्ये त्याने मोलाचा वाटा उचललाय आणि इथे संघासमोर अडचणी मात्र वाढल्या. 2 गडी बाद 27 या परिस्थितीमध्ये नवीन बॅटर दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. दिनेश पवार
पंकज सरसनं मात्र एक अफलातून बॅटिंग आतापर्यंत आपल्या संघासाठी साकार केले, परंतु दुसऱ्या बाजूने देखील तितकीच मोलाची साथ मिळणं गरजेचं आहे. सांघिक कर्तबगारीचा झेंडा मिरवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि तशी कामगिरी इथे जर पुढे घडली मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच एक चॅलेंज निर्माण करणार आहे SMG चॅम्पियन संघासमोर. दिनेश पवार न्यू बॅटर इन, लेफ्ट हँडर बॅटरला रिप्लेस केले, परंतु बघायचं आता या मॅच मध्ये हा ट्विस्ट जो निर्माण झाला आहे ते सातत्य राखणार का. पुन्हा एकदा अक्षय पांगारे, काय कलात्मक गोलंदाजी आपण पाहतो. फिंगर्स रोल करत चेंडू वळवण्याची कामगिरी मात्र करतायत. खरं तर सगळ्यांना माहिती आहे जे क्रिकेट खूप जास्त खेळलेले आहेत, ज्यांनी टेनिस क्रिकेट फार जवळून बघितलंय, त्यांना माहिती खरं तर टेनिस बॉलला वळवणं तेवढं सोपं काम नाही. परंतु इथे अक्षय पांगारेने पहिला 2 चेंडूवरती ही कामगिरी करून दाखवली. कटर इथे चेंडू बघितला आणि इथे लागोपाठचा दुसरा निर्धाव आहे. धावफलक स्थिर आहे, तो 2 बाद 27 धावा. हो, फलंदाजाला खरं तर इथे चेंडू समजला नाही. पुल करायचा प्रयत्न होता जरूर, परंतु टप्पा पडला तसा परत चेंडू बाहेरच्या दिशेने वळाला आणि तिसरा लागोपाठचा चेंडू निर्धावेल. टेनिस क्रिकेटमधील निर्धाव चेंडूचं समीकरण आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्यावेळेस निर्धाव चेंडू लागोपाठचे येतात, फलंदाजावरती तितकाच दबाव क्रिएट होतो जितका दबाव एखाद्या विकेटने होणार आहे. त्यामुळे बघायचं या दबावाला दिनेश पवार कशा पद्धतीने हँडल करणार आहे की या परिस्थितीचा फायदा परत एकदा आपल्या संघासाठी मिळून देईल अक्षय पांगारे. हा चेंडू खरं तर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, लिडिंग एज लागेल. जेमतेम 1 धाव या चेंडूवरती दिनेश पवारांनी संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि एका धावाने धावसंख्या पुढे पोहोचेल 28 या धावसंख्येवर. तर 2 सलामीवीर मैदानाच्या बाहेर आहेत. विजयासाठी बरोबर 40 धावा इथून पुढे राज तरुण 11 या संघाला बनवायच्या. पॉवर प्लेच्या षटकात धावा जरूर आल्या, परंतु त्यानंतर आपण या षटकात पाहतो अक्षय पांगारेने पुन्हा एकदा आपल्या संघासाठी विजयाच्या आशा पल्लवित केल्यात. परंतु दुसऱ्या बाजूने पंकज सनस नावाचं वादळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. राज तरुण 11 संघाची नौका मात्र इथे पंकज सनस पार करणार का, हा मोठा प्रश्न आहे. अनुत्तरित प्रश्नाची उत्तर मात्र अगदी थोड्याच वेळात आपल्या सर्वांना मिळणार आहे. अक्षय पांगारे वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसऱ्या क्रमांकावर षटक घेऊन तयार. 28 विथ लॉस ऑफ 2. 40 निर्धारित धावा अजूनही विजयासाठी आवश्यक असताना पंकज सनसाठी हा चेंडू. परत एकदा स्विच हिटचा प्रयत्न आपण बघितलाय, परंतु अक्षय पांगाराला एक चांगली लय सापडली. म्हणजे बघू शकता आपण प्रेक्षक अगदी पायांवरती उभे राहत या सामन्याचा. याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल या मॅचचा प्रेशर किती महत्वाचा आहे. हाय व्होल्टेज ड्रामा, प्रेशराइज सिच्युएशन आहे. तर निकनाक चेंडू घेऊन बघायचा इथून पुढे. या षटकात आपण बघितलं म्हटलं फक्त 1 धाव अक्षय पांगारेने खर्च केली आहे. तर SMG चॅम्पियन संघाला मात्र घेऊन येतो या मॅच मध्ये परत एकदा अक्षय पांगारे. जैसा नाम वैसा काम. तर या षटकातील हा निर्णायक चेंडू घेऊन तयार. चाळीस धावांची गरज अजूनही मॅच जिंकण्यासाठी. अनेक रणनीती करता ठरलेल्या असतात, डिस्ट्रॅक्शन करता प्रयत्न आहे. परंतु क्रिकेट जसं म्हटलं तर की प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ आहे. इथे क्रिकेटच्या माध्यमातून रणसंग्राम छेडला गेलाय आणि हा दबाव क्रिएट केल्यानंतर बघायचंय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि आणखी एक मोठा मासा गळायला लागेल. पंकज सनसची विकेट, फलंदाज बाद. तिसरा विकेटची प्रतीक्षा इथे थांबली गेली आणि 28 या धावसंख्येवरती तिसरा गडी इथे बाद होईल. 3 षटकांचा खेळ इथे संपला. 3 मध्ये आल्या 28 धावा, तर आणखी 3 षटकांमध्ये बनवायच्या तब्बल 40 धावा.
मध्यांतर इथे दुसऱ्या डावाचं होतं. 68 धावांचा पाठलाग करायचा इथे राजतोरण 11ला, परंतु पहिल्या 3 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर वर्चस्व गाजवतात इथे SMG चॅम्पियन्स. कौतुक करावं तेवढं कमी असेल इथे अक्षय पांगारेचं. मागच्या षटकात आपण बघितलं खरं तर केवळ 1 धाव त्यांनी खर्च केली. अमोल पवार नवीन बॅटर. अमोल पवार तो संतोष गोलंदाजी मार्क वर येतील. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थ्या क्रमांकावर खेळ घेऊन संतोष तयार आहेत. उलटे गिनती मात्र तिथून पुढे सुरू होईल. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. 3 गडी बाद 28 धावा धावफलकावर त्यात. तर 2 नवीन फलंदाज इथून पुढे आता राजतोरण 11 संघासाठी काम बघणार आहे. दिनेश पवार आणि अमोल पवार. 2 पवार मैदानाच्या आतमध्ये. पॉवरफुल हिटिंग मात्र इथे होणार का? गरज आहे इथे राजतोरण संघाला अशा हिटिंगची, परंतु समोरच्या बाजूने तेवढी संधी मिळणार का? संतोष गोलंदाजी मार्क वर येतील. 4थ्या षटकाला प्रारंभ आहे. थोडा नक्कीच तिथे गोलंदाजी करण्यामध्ये 1.5 चेंडूची घोषणा इथे पंचांच्या माध्यमातून. 61,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी 41,000, तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी 31,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धांमध्ये. विजेता संघ थेट या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दाखल होईल. फोरेम बॉईज विरुद्ध खेळणार, तर पराभूत संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरत असताना संतोष. 4थं षटक सुरू होईल. अतिशय दिशाहीन चेंडू बघितला आपण. खेळपट्टीच्या बाहेर लँड होईल चेंडू. 9 चेंडूची घोषणा इथे पंचांची आणि एका अतिरिक्त धावेने मात्र इथे 4थ्या षटकाला प्रारंभ आहे. 29 या धावसंख्येला आकार घेतला जाईल. 29 विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. तर पुढचा चेंडू असेल दिनेश पवार साठी. जो काही दबाव इथे क्रिएट झालाय तो दबाव रिलीज करण्याचा मात्र इथे चान्स आहे. फ्री हिटचा चेंडू असणार आहे, तर या फ्री हिटचा कितपत फायदा घेईल दिनेश पवार साठी संतोष तयार. तो फ्री हिटच्या बॉल वरती देखील हे चॅलेंज स्वीकारत निर्धाव चेंडू टाकलाय. पण टीम स्पिरिट ज्यावेळेस मोठा असतं ना, ज्यावेळेस संघाची भावना एकत्रित बांधली गेली असते, संघ भावना ज्यावेळेस उच्चांकावर असते, त्यावेळेस असं प्रदर्शन आपल्याला बघायला. बॅक करणं फार गरजेचं आहे. एखादा दुसरा चेंडू खराब जरी आला तरी मात्र तिथे प्रोत्साहन देणे गरजेचं आहे. आणि म्हणतं बिहाइंड द विकेट्स ते काम करतायत विनोद पोटे. सातत्याने खेळाडूंशी पाठीशी उभं राहत या मॅच मध्ये होल्ड ठेवता येते SMG चॅम्पियन्स. तर या षटकातील पुढचा चेंडू घेऊन संतोष पुन्हा एकदा तयार आहेत. इथे दांडी गोल केल्या. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गोल. चौथा फलंदाज इथे बाद होईल राजतोरण 11 संघाचा, तर संतोष. दिनेश पवारला बाद करण्यामध्ये इथे यश मिळालं संतोषला. तर नवीन बॅटर दाखल होईल मैदानात किरण वाटकर. 29 या धावसंख्येवरती 4था धक्का संघाला बसलाय. शंभू तेजा ग्रुप बांडेवाडी यांच्या वतीने या विकेट साठी 200 रुपये पारितोषिक संतोष साठी ऑनलाईनच्या माध्यमातून जमा केले. धन्यवाद शंभू तेजा ग्रुप. आणि दरम्यानच्या काळात
सन्माननीय सागर दादा जरांडे यांच्या ठिकाणी शुभागमन होतं, आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय राकेश दादा आवारे आपण देखील उपस्थित आहात, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. संतोष पहिला चेंडू बघतो आपण इथे बॅट लाईन वर टाकला गेलाय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. काय कमबॅक करतात इथे टीम SMG चॅम्पियन्स. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतो आजचे बर्थडे बॉय सन्माननीय माऊली दादा जाधव यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचे. या ठिकाणी आपला वाढदिवस अभिषेक सोहळा आपण साजरा करणार आहोत. माऊली जाधव यांना विनंती असेल आपण कॉम बॉक्स मध्ये यायचं आहे. संतोष अधिराज्य गाजवत इथे SMG चॅम्पियन्स. तर किरण वाटकर हा चेंडू उंच हवेत खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे सेट असतील बघायचंय, चेंडूकडे पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे सक्सेसफुल ठरलाय. 2 धावा घेत किरण वाटकर आपलं खातं उघडणार आहे. तर धावफलक पुढे जाईल. याचबरोबर एकतीस धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. झुंज इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 68 धावांचा पाठलाग पंकज सनसच्या विकेट नंतर मात्र अभूतपूर्व कमबॅक SMG चॅम्पियन्स टीमचा आपण इथे पाहत आहोत. संतोष किरण वाटकर साठी पुन्हा एकदा तयार आहे. अकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने इकडे डीप स्क्वेअर मधून क्षेत्ररक्षक पोहोचतील, परंतु यावेळेस एका धावेवरती समाधान मानावं लागेल किरण वाटकरला. एका धावेने धावसंख्या पुढे पोहोचेल. 32 या धावसंख्येला आकार घेतला जाईल. 4 गडी बाद 32 धावा. अजूनही विजयासाठी 36 धावांची गरज आहे. 68 धावांचा पाठलाग. राज तोरण 11 एखादी मोठी पार्टनरशिप करावी लागेल, हार्ड हिटिंग बॅटिंग करावी लागणार आहे. जशास तसं प्रत्युत्तर इथे द्यावं लागणार आहे, परंतु ती जबाबदारी घेणार कोण हा यक्ष प्रश्न मात्र राज तोरण 11 संघासमोर आहे. संतोषचा चेंडू परत एकदा पुढ्यात टाकलेला होता. चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे आपण बघितलाय. एकच धाव या चेंडूवरतील आणि एका धावेबरोबर इथे षटक संपेल. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 33 धाव आहे. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. अखेरचे 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. थोडं स्पीडअप करायचंय कारण यानंतर आणखी खरं तर महत्वाची लढत ग्रँड फिनाले अंतिम सामना मात्र यानंतर रंगणार आहे. भोर शिवगंगा राजगड प्रीमियर लीगचा थरार. पहिलं पर्व यशस्वी सांगता आता या स्पर्धेची होणार आहे. दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये आपण ही स्पर्धा बघितली. तब्बल 6 दिवस 46 सामने मात्र या स्पर्धेतील पार पडतील आणि त्यानंतर मिळेल आपला या पहिल्या पर्वाचा अंतिम विजेता. अखेरचे 12 चेंडू आणि 35 धावा हे मॅच इक्वेशन तर बघायचं आता या मॅच मधील अतिशय निर्णायक षटक इथे असणार, कारण ही मॅच नक्की कुठल्या संघाकडे झुकणार ती या षटकामध्ये ठरणार आहे. या षटकात जर कमी धावा दिल्या गेल्या तर SMG चॅम्पियन संघाचं पारडं आणखी जड होईल आणि जर या षटकात कमबॅक केला राज तोरण 11 संघाने तर विजयाच्या आशा देखील पल्लवित होतील. तेजस गोलंदाजी मार्कवर आहे.
12 चेंडू आणि 35 धावांची गरज असताना 5व्या षटकाला इथे प्रारंभ करतो तेजस. ओव्हर द विकेटने तयार. पहिला बॉल एक अंधाधुंद फटकाय. उंच हवेत चेंडू तुम्हाला खेळायचे असतील तर एक बेसिक रूल आहे. प्रथमतः तुम्हाला गोलंदाजीच्या लाईनला कव्हर करावं लागेल, बॉलच्या लाईन मध्ये यावं लागेल आणि त्यानंतर मोठा आघात करू शकता. परंतु त्याचा अभाव आपण बघितला. अगदी जागेवर उभे राहत हा फटका टोलवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय आणि ते षटक क्रमांक 5 ची सुरुवात एका डॉट बॉलने आहे. 11 चेंडू 35 आणि बघायचंय तिथे मोठा आवाज इथपर्यंत ऐकू आला. आउटसाइड एज आणि तिथे विकेटचं पतन. 5वा धक्का राज तोरण 11 संघाला आहे. एका पाठोपाठ एक इथे फलंदाज बाद होत आहेत. पार्टनरशिप करण्यासाठी मात्र कोणी तयार नाही. सेट व्हावं लागेल. खरं तर आता वेळ कमी असेल. 10 चेंडू आणि 35 धावा हे इक्वेशन राज तोरण संघासाठी बाकी आहे. तर नवीन बॅटर आता मैदानाच्या दिशेने राजेश. राजेश आणि किरण वाटकर हे दोन फलंदाज मैदानामध्ये. तर 10 चेंडू 35 धावा. मॅच अभी भी बन सकता है, परंतु ती जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने SMG चॅम्पियन्स टीम. व्हॉट अ कमबॅक. तेजस हा देखील अनप्लेएबल चेंडू आहे. प्रत्येक फलंदाज तुम्ही बघितला नाही, इथं आल्या आल्याच मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतायत, परंतु चेंडूवरती अजिबात नजर बघायला मिळत नाही आणि त्याचाच इथे प्रत्यय आपण बघितला. तिसरा लागोपाठचा चेंडू डॉट येईल. तर मॅच इक्वेशन 9 चेंडू आणि 35 धावा. प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला आता विजय लक्ष्यापासून लांब घेऊन जातो. यावेळेस एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न आहे. दिशा भरकटली. नो बॉलचा कॉल पंचांचा. एक अतिरिक्त धावफलकाला पुढे घेऊन जाईल 34 धाबांवर. तर आता बरोबर 34 धाबा अजूनही आवश्यक आहेत. निम्मा रस्ता पार केलाय आणि अजूनही निम्मा रस्ता पार करायचा आहे. सत्तावीस चेंडू मध्ये 34 धाबा आलेल्या आहेत. तर आता अखेरचे 9 चेंडू मध्ये 34 धाबा अजूनही बनवायच्या. फ्री हिटचा कॉल. संधी असणार इथे ते राजेशकडे या मॅच मध्ये हिरवण्याची. आणि यस, तो बॉल आलाय. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस वरती आलाय षटकार राजेशच्या बॅट मधून. षटकाराच्या बरोबर धावफलक पुढे जाईल तो 40 या धावसंख्येवर. 28 धावा इथून पुढे विजयासाठी आवश्यक आहे. 8 चेंडू आणि 28 धावा. षटकाराबरोबर थोडासा आत्मविश्वास वाढला असेल राजेशचा. तर बघायचंय तेजस इथून पुढे कमबॅक करेल का. 8 चेंडू आणि 28 धावा. नेल बाइटिंग सामना आहे. स्लॉग हिट करायचा प्रयत्न. लॉन्डो कार्पेट खेळलाय. प्लेसमेंट चांगली आहे आणि क्षेत्ररक्षक दर्शक बनेल. राजेशच्या बॅट मधून आणखी एक नेत्रदिबक फटका. चौकार. 4 रन. मागच्या 2 चेंडूंनी मात्र या मॅच मधील मोमेंटम शिफ्ट केलाय. 2 चेंडूंमध्ये 10 धावा वसूल आहेत. तर आता मॅच इक्वेशन येऊन ठेपलंय 7 चेंडू आणि 24 धावा. चव्वेचाळीस धावांवरती धावफलक जाऊन ठेपलाय. क्रिकेट द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं
अनिश्चिततेचा परिपूर्ण मनोरंजक खेळ म्हणजे क्रिकेट आहे. कधी काय कसं कुठे घडेल याचा अंदाज मात्र लागू शकत नाही. या स्पर्धेचे आयोजक विठ्ठल वाडकर यांना विनंती असेल, आपण कुठे असाल लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करा. विठ्ठल वाडकर. तेजस की राजेश. 7 चेंडू आणि 24 धावा. हा निर्णायक चेंडू घेऊन तेजस तयार. वाईड चेंडूची घोषणा आणि लगेचच बॅटिंग फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल इथे. व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल आणि बघायचंय एक रिव्ह्यू मात्र दोन्ही संघांसाठी आहे. त्या रिव्ह्यूचा मात्र वापर करतील इथे फिल्डिंग टीम आणि पंचांच्या अगेन्स्ट मात्र इथे बघत दाद मागितली आहे. तिसरा पंचाने ते पाणी केली आणि म्हणतो एक चांगला रिव्ह्यू वापरला इथे फिल्डिंग टीमने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अर्थात अखेरचे 6 चेंडू आणि 24 धावा हे मात्र द मॅच इक्वेशन. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. एसएमजी चॅम्पियन्स 6 चेंडू मध्ये 24 धावांची गरज राज तोरण 11 या संघाला आहे. तर अखेरच्या षटकामध्ये मात्र ते डिसाइड होईल इथे. भोर शिवगंगा राजगड प्रीमियर लीग पर्व 1 या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ दाखल होईल. तर जसं हा सामना संपेल आपण इथे एक वाढदिवस साजरा करणार आहोत. माऊली जाधव यांचा खरं तर आज वाढदिवस अभिष्ट दिन आहे आणि मॅच संपली की लगेच आपण तो सेलिब्रेट करणार आहोत. सहा चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. सिद्धांत बांदल गोलंदाजी मार्क वरील. केवळ हे षटक नाही तर हा सामना आता सिद्धांतच्या हातामध्ये. तर दुसऱ्या बाजूने बघायचं आहे किरण वाटकर. किरण वाटकरने जर अमोल कोकाट यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं पारितोषिक मॅच जिंकून दिली किरण वाटकरने. तर 6 चेंडू 24 धावांची गरज आणि पहिल्याच बॉलवर इथे झेल ड्रॉप झाला जरूर, परंतु फलंदाज राजेश धावबादचा शिकार.
एक डॉट चेंडू आणि त्याचबरोबर विकेट देखील इथे पाहायला मिळेल. राजेश बाद होईल तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. युवराज यांनी खरं तर आज मला वाटतं पहिल्यांदाच गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली, विकेट देखील मिळवल्या. तर आज राज करायचं असेल या मैदानावर तर युवराजला मोठी इनिंग पेश करायचे. 2 स्ट्राइक एंडला असतील युवराज. तर 5 चेंडू आणि 24 धावा. सिद्धांत, किरण वाटकर, 5 चेंडू 24. हा फुल टॉस बॉल आणि फुल टॉस चेंडूवर फुल ट्रोल केलं इथे किरण वाटकरचा खणखणीत प्रहार, षटकार. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या षटकाराबरोबर मॅच इक्वेशन बदलतं. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये? दोन्ही संघांना माहिती मॅच अजूनही दोन्ही संघांकडे. तर सिद्धांत बांदल गोलंदाजी मार्कवर तयार असताना किरण वाटकर, हा खराब चेंडू, वाईट बॉलचा कॉल पंचांचा येईल. अतिरिक्त 1 धाव येईल. 51 धावा धावफलकावर आहेत. तर 4 चेंडू आणि 17 धावा. 4 में चाहिए 17 रन. सिद्धांत बांदल तुम्ही लेग स्टेज मध्ये बघितलं असेल का, तर SMG चॅम्पियन संघासाठी त्याने बऱ्याचशा धावा केल्या. परंतु आज क्वालिफाईंगच्या मॅच मध्ये हा देखील जेंटल लुजनर आणि त्यावर येतो किरण वाटकर स्पेशल दमदार षटकार. अंतिम षटकामध्ये कमालीचा दबाव आहे. 6 चेंडू 24 वरून आता मॅच इक्वेशन बदलतं. 3 चेंडू आणि 11 धावा. पहिल्या 3 बॉल मध्ये 13 धावा करण्यामध्ये यश मिळालं. किरण वाटकर या मॅचचा हिरो बनताना बघायला मिळतोय. थँक्यू. SMG चॅम्पियन संघाचा डगआउट आतापर्यंत शांत होता. अगदी सहज सामना जिंकू अशा अपेक्षा होत्या, परंतु या षटकात खळबळ उडवली असणार आहे. किरण वाटकरने राज तोरणीलेवा संघाला देखील या सामन्यामध्ये घेऊन आलाय. तो सिद्धांत बांदल 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सिद्धांत बांदल की किरण वाटकर, क्या होगा इस मैच में? हा चेंडू बघायचा इथे निर्णायक स्वरूपाचा आलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 2 में चाहिए 11. एक रिव्ह्यू फक्त संघाकडे अवेलेबल म्हणतोय, आधी वापरलं गेलंय. तर 2 चेंडू आणि 11 धावा. किरण वाटकर मॅच जिंकून दिली. आता पारितोषिक वाढलंय तब्बल 7,000 रुपयांचं. अमोल कोकाटे यांच्या माध्यमातून आहे. 2 में 11 चाहिए. दबाव इथे बघायला मिळेल सिद्धांत बांदलवर. परंतु दुसऱ्या बाजूने सातत्याने चर्चा करताना पाहतो आपण विनोद पोटे. अनेक खेळाडू घडवले, त्या खेळाडू अनेक सामन्यांचा अनुभव आहे आणि तो अनुभव मात्र इथे शेअर करताना 2 चेंडू 11 धावा.
किरण वाटकर साठी हा चेंडू. या वेळेस काय घडलंय मैदानामध्ये बघायचंय. पंच तिथे पाहणी करतील. हाय व्होल्टेज ड्रामा. आणि पंचांचा कॉल आलाय. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा बेनिफिट काय असतो हे प्रेक्षकांनी लगेच सांगितलं, कारण पुढचा चेंडू फ्री हिट आहे. थँक्यू डीजे. एक अतिरिक्त धाव फलकामध्ये 10 धावा 2 चेंडू मध्ये आवश्यक आहे. तर फ्री हिटचा चेंडू असेल किरण वाटकर साठी. ओ हो 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 हो, इथे नामी संधी मात्र दबडली गेली असणार आहे. किरण वाटकरला देखील माहिती इथे ही संधी त्याने निश्चित स्वरूपामध्ये गमावली गेली. अखेरचा एक चेंडू, 8 धावांची गरज. कुठलाही वाईड अथवा नो बॉल आला नाही तरची गोष्ट आहे. व्हॉट अ मॅच. एकदा ही मॅच आवडली असेल, हे आयोजन आवडलं असेल तर आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. शेवटचा एक बॉल आणि 8 धावांची गरज आहे. डिसायडर मॅच ऑफ दिस बॉल. बघायचं इथे काय घडणार. निर्णायक चेंडू असणार आहे. सिद्धांत बांदल बघू शकता. द बिझी मॅन विनोद पोटे क्षेत्ररक्षण सजवत आहेत. अटॅकिंग फील्ड. अखेरचा एक चेंडू आणि 8 धावा. सगळे क्षेत्ररक्षक तुम्ही बघितले जवळपास आता बाउंड्री लाईन वरती सेट केलेत स्ट्रॉंग झोन मध्ये. आणि हा चेंडू आपण बघितला निर्धाव स्वरूपाचा येईल. SMG चॅम्पियन्स गोज टू फायनल ऑफ भोर शिवगंगा राजगड प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. चला विनंती असेल इथे सन्माननीय माऊली जाधव यांचा आज वाढदिवस आहे. माऊली जाधव यांना पुनश्च एकदा आपल्या संपूर्ण ऑफिशियल टीमच्या वतीने या स्पर्धेतून संपूर्ण आयोजक